आणि अर्थातच सांगितल्याप्रमाणे खास रिपोर्ट सुरुवातीचा आहे, तो म्हणजे MPSC पेपरफुटी संदर्भातला। MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेमधील पेपरफुटी प्रकरणाला आता एक धक्कादायक आणि तितकंच आश्चर्यकारक वळण मिळालंय। प्रेम, ब्रेकअप, बदला आणि पेपरफुटी अशा रीतीनं हा सगळा प्रकार समोर येतोय। या पेपरफुटी प्रकरणानं राज्याच्या प्रशासकीय भरती प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पाहूया हा खास रिपोर्ट। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या कारवाईला आता वेग आलाय। MPSCच्या अप्पर सचिवांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणात आता एका लव्ह स्टोरीचा नवा अँगल समोर आलाय। प्रेयसीची निवड झाली, मात्र प्रियकर अपात्र ठरला। त्यामुळे प्रेयसी सोडून जाईल म्हणून आणि परीक्षेत पेपर फोडलेला असूनही अपात्र ठरल्यानं प्रियकरानंच ब्रेकअप नंतर थेट MPSC कडे पेपरफुटीची तक्रार केली। नंदुरबारमधल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अमृत पाटील यांनी मुलीसाठी MPSCच्या 3 अधिकाऱ्यांसोबत 12 लाखात पेपर खरेदीचा सौदा केला। ठरलेल्या सौद्यातले 5 लाख रुपये अमृत पाटील यानं अधिकाऱ्याला दिले सुद्धा। अमृत पाटीलनं कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटीलच्या साथीनं परीक्षेच्या 2 दिवस आधी प्रश्नपत्रिका मिळवली। अमृत पाटीलनं मुलगी ऋतुजा पाटीलसाठी हा पेपर फोडला होता। ऋतुजानं फुटलेला पेपर तिचा बॉयफ्रेंड गौरव पाटील उर्फ लोकेशला दिला। निकाल लागल्यावर ऋतुजा चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाली, पण गौरव मात्र अपात्र ठरला आणि त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला। ऋतुजा आता अधिकारी होऊन पुढे जाईल या भीतीनं आणि तिने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गौरवनं MPSC कडे तक्रार केली। प्रकरण अंगाशी येतंय असं लक्षात येताच खोटी तक्रार दिल्याचं भासवत ती मागे घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला। तोपर्यंत बराच उशीर झाला होता। पोलिसांनी गौरव आणि अमृत पाटील याच्यासह एकूण 6 जणांना अटक केली। अटकेतल्या आरोपींमध्ये MPSCच्या 3 अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। यामध्ये अवर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकाटे, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांचा समावेश आहे। तसंच ऋतुजाचे वडील अमृत पाटील, खाजगी क्लासचा संचालक प्रवीण पाटील आणि ऋतुजाचा प्रियकर गौरव पाटील यांना अटक करण्यात आली आहे। तर ऋतुजा पाटील आणि मध्यस्थ मयूर ठाकरे दोघंही फरार आहेत। तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणेकडूनच प्रश्न बाहेर काढण्यात आले। नंतर ते कोचिंग क्लासचा चालक, मध्यस्थ आणि मग उमेदवारापर्यंत पोहोचवले गेले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय संचातील 294 प्रश्नांपैकी तब्बल 77 प्रश्न परीक्षेत आले होते। या प्रकरणातील आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे आपल्या लेकीसाठी 12 लाख रुपयांचा सौदा करून बापानं पेपर फोडला, पण पोरीनं तो गावभर केला। वडिलांनी कसा आपल्यासाठी पेपर फोडला, यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली, पेपर फोडण्यासाठी किती पैसे दिले, एवढंच नाही तर पेपर फोडण्यासाठी लाईन कशी आणि कुठून मिळाली, आपल्या वडिलांना कसा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय, हे सगळं ऋतुजानं आपल्या एका खास मैत्रिणीला व्हॉट्सॲपवर सांगितलं आणि तेही कुणाला न सांगण्याच्या अटीवर। आता या 2 मैत्रिणींमधला संवाद तुम्ही पाहिला नाही तर मग तुम्ही काय पाहिलं? भेटला का कुठं जॉब? अगं माझी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम चांगली गेली आहे। अच्छा, अगं तो पेपर खूप हार्ड असतो। एवढा स्टडी कसा केला? स्टडी नाही ग, मग अरे कोणाला सांगू नको, मला आधीच प्रश्नपत्रिका मिळाली होती। कसं काय? भेटली आता, ते नाही सांगू शकत। सांग ना, मी कोणाला सांगणार? अगं मी 50 लाख भरले ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी। अच्छा, खूपच जास्त ना ग? हो अगं, पोस्ट चांगली आहे ना। कशी लागली लाईन? आम्हाला पण सांगायचं ना। अगं आमच्या नंदुरबारमधून लागली आहे लाईन। नंदुरबारला कौटिल्य फाउंडेशन आहे, त्याचे मालक आहेत प्रवीण पाटील सर। त्यांनी 2 दिवस आधी प्रश्नपत्रिका दिली होती। अच्छा, भारी झालं बाई तुझं। हो, इंटरव्ह्यूची लाईन बघावी लागेल आता। भारी बाई, मस्त। ऋतुजा अमृत पाटील, ड्रग्ज इन्स्पेक्टर, आमची फ्रेंड ड्रग्ज इन्स्पेक्टर, आम्हाला पण प्राऊड होईल। नाही ग, काय मजा घेतेस? सापडली तर नाव खराब होईल। सापडली तर नाव खराब होतं। हो, पण काही सापडणार नाही वाटतं। लाईन चांगली असेल तर। लाईन तर चांगली आहे, ते प्रवीण पाटील सर भरपूर पेपर फोडत असतात, पण कधी सापडत नाही।
MPSCचा फोडला तर बाकी काय? चांगली झाली, कंपनीचं पद तर सुटला, ऑफिसर होऊन जाशील. मजा नको घेऊ ग बाई, माझ्या पप्पांचं नाव नको खराब व्हायला. माझ्या पप्पांचं खूप नाव आहे. तू नंदुरबारमध्ये कोणाला पण विचार, अमृत नामदेव पाटील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलाय. पेपरफुटी प्रकरणातील आरोपी अमृत पाटील ज्या शाळेत मुख्याध्यापक आहे ती शाळा आम्ही गाठली, तेव्हा अमृत पाटीलचं गुणगान गाताना एक सहकारी शिक्षक थकत नव्हते. अमृत पाटील सर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अमृत होते. एक क्रांतिकारी शिक्षक रत्न होतं. हेच नव्हे, हे जोडपच एक क्रांतिकारी होतं. परिवर्तन शाळेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास 9 उपस्थिती होती या शाळेची. मरण्याच्या अवस्थेमध्ये होती ही शाळा, बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होती ही शाळा. या माणसाने अफाट मेहनत घेतली, दिवस रात्र एक केलं आणि आज 108 उपस्थिती आहे. हे सारं श्रेय या माणसाला आहे. हा माणूस ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केली, जहाँ रहेगा वहाँ रोशनी लुटाएगा, किसी तरह का अपना मका नहीं होता, अशा पद्धतीने हा माणूस स्वतःच्या परिवारापेक्षा विद्यार्थ्यांवर आई वडिलांप्रमाणे प्रेम करत होता. पेपरफुटी प्रकरणानंतर त्याचे पडसाद राजकीय पटलावर सुद्धा उमटू लागलेत. पेपरफुटी प्रकरणात सुनील गाढवे नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा सुनील गाढवे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचा निकटवर्तीय आहे आणि पुण्याच्या महापौरांचं सुद्धा काम तो सांभाळत होता, असा आरोप केलाय राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सुनील गाढवेचे शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबतचे फोटो दाखवत गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड असल्याचा दावा केलाय. आमचं म्हणणं हे की ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण अभिमन्यू आहेत, त्यांना तुम्हाला वाचवायचे आहेत का, कोणी गुंतलेत का याच्यात? मुळात हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे, महाराष्ट्रातल्या लाखो युवकाचा भविष्याचा प्रश्न आहे ना. अभिमन्यू पवारांचा सुद्धा हात आहे असं तुमचं दावा आहे. असं आहे की गाढवे हे कुणाच्या जवळ आहेत? गाढवेच्या मंडळीला 1.25 वर्ष अगोदरच्या पेपरमध्ये परीक्षा झाली तर 10,270वा रँक असतो आणि आत्ताच्या परीक्षेमध्ये ते 31व्या नंबरला येतात. बायकोला एवढे मार्क मिळाले, तो पुण्याच्या महापौराचं काम बघतो, तो अभिमन्यू पवारांचं काम बघत होता. हे कुठेतरी कनेक्शन जुळतंय आणि ही माझ्या मनात शंका नाही, ही लाखो पोरांच्या मनात शंका आहे ना, त्या शंकेचं निरसन करण्याचं काम कुणाचं आहे? रोहित पवारांमध्ये हिंमत असेल तर महबूब शेखला पुढे घेऊ नका, महबूब शेखला सांगू नका. स्वतः रोहित पवारांनी या प्रकरणात पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ये रिश्ता क्या कहलाता है. रोहित पवार आणि सुनील गाढवेंचे संबंध काय आहेत याचा खुलासा रोहित पवारांनी करावा. माझा थेट आरोप आहे की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड म्हणून काम करतो. याबद्दल महबूब शेख किंवा इतर कोणी खुलासा करण्याच्या ऐवजी स्वतः रोहित पवारांनी पत्रकार परिषद घ्यावी, स्वतः रोहित पवारांनी या संदर्भात खुलासा करावा. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी MPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याकडे काही पुरावे असल्याचा दावा केलाय. तर मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांनी 3rd डिग्री वापरावी असं आवाहन केलंय. जर कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणाकडे न्यायची, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता सरकारने ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचे ठरवले, स्वागत आहे. परंतु MPSC मंडळाच्या अध्यक्षाचा राजीनामा कधी घेणार आहात हे एकदा सांगा. सत्ताधाऱ्यांनी त्या MPSCच्या क्लास 1 क्लास 2च्या अनेक जागेवर हस्तक्षेप, मी सरळ बोलतो आहे, हस्तक्षेप केला जातो आहे आणि त्यातून मग गोंधळाला सुरुवात होते. हे एक उदाहरण केवळ याच्यातून आलं असेल, पण MPSCला स्वच्छ करण्याची गरज आहे. इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हा मोठा संशयाचा विषय आहे. आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं. अन्यथा हे कळालं नसतं काय झालं काय नाही. पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता का म्हणे असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. एकंदरीतच पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान तर झालं आहेच. आयोग आणि सरकार समोर सुद्धा ही पेपरफुटी रोखणं मोठं आव्हान बनलंय. पण या खास प्रकरणातील लव्ह अँड हेट स्टोरीनं MPSCची अब्रू मात्र वेशीवर टांगली गेली आहे हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.